त्या दिवशी ना समुद्र पूर्णपणे शांत होता. वरून सगळं साधं वाटत होतं. पण आमचा कॅमेरा जसा खाली जात होता, तसं आसपासचं पाणी अचानक गडद होत गेलं. आम्ही त्या जागी आधीही एक्सप्लोरेशन केलं होतं, पण त्यावेळी इथं काहीतरी वेगळंच जाणवत होतं. मी तर स्क्रीनकडे बघत बसले होते. कधी एखादी सावली हलायची, कधी प्रकाशाच्या रेषा चमकून गायब व्हायच्या. पहिल्या नजरेला काही स्पष्ट दिसतच नव्हतं, पण मला सतत वाटत होतं की कुणीतरी तिथे होतं. थोड्या वेळाने कॅमेऱ्याने एक विचित्र आवाज पकडला. खूप मंद, खूप खोल, जणू पाण्याच्या आत कुणीतरी श्वास घेत होतं. मी आवाज वाढवला, पण स्क्रीनवर अजूनही अंधारच होता. मग आम्ही कॅमेरा पुढे ढकलत गेलो आणि अचानक एक मोठी, गोल आकृती सावलीतून हलताना दिसली. मी तर दचकलेच, कारण मला वाटलं आम्हाला एखादा विशाल समुद्री प्राणी सापडला असावा. कॅमेरा हळूहळू फोकस व्हायला लागला आणि मग शेवटी त्या काळोखातून एक आकार दिसायला लागला. मी श्वास अडकून स्क्रीनकडे पाहतच राहिले. मग आम्हाला कळलं की ते काही नवीन प्रजातीचं जीव नव्हतं. ते आमचं स्वतःचंच मागच्या वर्षी हरवलेलं अंडर वॉटर ड्रोन होतं. याच्या मेमरी कार्डमध्ये काय रेकॉर्ड झालंय काय माहिती. पण अजूनही कोणीही ते उघडण्याची हिंमत केलेली नाहीये.